हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर माझी तब्येत खराबच आहे. आज तर माझा आवाज पण निघत नाहीये व्यवस्थित. तर आता रेडी वगैरे होऊन मी चालली कॉलेजला. आज माझे 2 पेपर आहेत आणि माझी ड्रामाची प्रॅक्टिस पण आहे आज. त्यासाठी चालली मी आता कॉलेजला. भेटूयात कॉलेजला गेल्यानंतर. मी आलेली आहे एक्झाम हॉल जवळ, पण अजून कोणीच आलेलं नाहीये. सर वगैरे पण आलेले नाहीये. तर मी सरांना कॉल केला. आता सर येतात थोड्या वेळात. मी माझा पेपर स्टार्ट करेन. माझे एक्झाम वगैरे झाले आणि विवेक मला घ्यायला आला होता. मला बरं नव्हतं म्हणून. तर दोघांना पण भूक लागली होती म्हणून आम्ही समोसा राईस घेतलाय. विवेक तर पूर्ण भुजलाय खायला. आता मी पण खाते. मी कॉलेजवरून आले आणि लगेच झोपले होते कारण मला बिलकुल बरं नाहीये. 2-3 दिवस झाले. तेव्हापासून मला बिलकुल काहीच सुधरत नाहीये. त्यामुळे कॉलेजवरून आले आणि फ्रेश वगैरे झाले आणि तसंच झोपून गेले. तर मला मावशीचा कॉल आला. मावशीचं थोडंसं काम होतं माझ्याकडे म्हणून मी सोनूला कॉल केला. कारण मी ऑटोनी नाही जाऊ शकत म्हणून मी सोनूला कॉल केला की माझ्यासोबत चल म्हणून. तर आता सोनू पण आलेला आहे. मी हॉस्टेलवरनं निघाले. आता मी मावशीकडे जाते. विवेकांनी आलोय. विवेक मावशीसाठी पेढे घेतोय. विवेक कोणता पेढा घेतोय? सगळ्यात महागडा पेढा द्या फक्त मला अर्धा. आता कोणता पेढा घेतो काय? हा कसा आहे? विवेकने ढोकळा घेतलाय त्यासाठी. मस्त ढोकळा आणि काय खाल्लं आपण? लाडू. खोबऱ्याचा लाडू खाऊन चाललोय आता आम्ही माव अडबड्या रस्त्याने. मग आले मला हक केलं माऊली. आज चाललोय आम्ही. सोनू दादा मावशी स्वयंपाक चालू आहे. हा बुलेट घेतली तर मी तुला काल म्हणले नाही का? कुठे आणले मग. अय काय नाही धरले फोटो काढले तर पप्पाच वरती. मामाला पण दाखवायला बोल मामाला. मामाला बोल सोनू दादा. त्याने बुलेट घेतली मला खाली पाहायला बोलल म्हणा. आता मामा येतोय. जवळ भूत उभा राहिले पांढऱ्या कलरचं. सगळे बुलेट पाहायला आले विवेकची. ब्लॅकच भारी होत. ओल्ड मध्ये ना थोडं ओल्ड मध्ये. मामी ब्लॉग मग गेल्या मध्ये. ओ मामी या बाहेर. फायनली आम्ही तिकडनं निघालो. नेमकंच असं होतंय, मी जेव्हाही कॅमेरा ओपन करतेय तेव्हा मला शिंका येत आहे नाहीतर खोकला येतोय. तर मी आले मामाकडनं. मामा मावशीकडनं जाऊन आले. त्यांना भेटून आलो. सगळ्यांना बुलेट दाखवली होती, त्यांना बुलेट नव्हती दाखवली. तर मग विवेक म्हणे त्यांच्याकडे पण जाऊन येऊ आणि मला मावशीकडे थोडंसं काम पण होतं. तर मग त्यामुळे आम्ही गेलो होतो तिकडे. तर तिकडनं जाऊन आलो. खूप वेळ झाला जाऊन आलो आणि येताना मी माझ्यासाठी पार्सल आणलं होतं. तर ते खाल्लंय मी. म्हणजे ह्या दुखण्यामुळे नाही का मला प्रॉपर जेवण पण जात नाही 3 दिवसांपासनं. पण तरी बळजबरी थोडं का होईना मी खातीये. तर मग मी आता थोडंसं जेवले आणि माझं हे दुखणं कधी बरं होईल मला कळतच नाहीये. म्हणजे माझ्यासोबत असं होतंय की
कधी दुखतंय आणि कधी बरं होऊन जातंय. म्हणजे आता माझं दुखतंय, आता माझा आवाज नाही निघत आहे, तर थोड्या वेळात परत मी बरी होऊन जाते, परत माझा आवाज निघतोय आणि मग परत थोड्या वेळाने माझा आवाज जातोय, परत माझं दुखतंय. तर असं चढ उतार चालतोय माझा. तर मग मला वाटलं की बरं होतंय, त्यामुळे मी डॉक्टरकडे नाही गेले. पण मग हे असं 2-3 दिवसापासून होतं. आता तुम्ही बघतातच आहे. तर आता बघते, आज बरं वाटलं तर ठीक, नाहीतर उद्या डॉक्टरकडे जाईल मी, बरं वाटलं नाही तर. आणि आज असं झालं, माझे 3 रूममेट घरी गेलेले आहे. तिघींचे बेड खाली आहे. तर त्या तिघी पण घरी गेल्या आहे आणि आज रूमवरती, माझ्या रूममध्ये म्हणजे हॉस्टेलला माझ्या रूमवरती मी एकटीच आहे आज. म्हणजे मी फर्स्ट टाइम कुठेतरी एकटी राहते. तसं तर मला एकटीला खूप भीती वाटते, पण मग मी हनुमानची भक्त आहे, संकटमोचनची मी भक्त आहे, तर मग मी घाबरलं नाही पाहिजे असं मला वाटतं. तर मग मी आज आहे एकटी माझ्या रूममध्ये. तर मग मी स्ट्रॉंग आहे, मी घाबरणार नाही. मला माहिती आहे, मला खूप भीती वाटते भूताची, पण मग आज नाही वाटणार, मला माहिती आहे. तर त्या येणारच आहे उद्या परवा. आता उद्या परवा येतील त्या, त्यांना पण काम होतं, त्यानिमित्त गेलाय त्या गावाकडे. असं झालं. आणि आता मी पण आराम करते, कारण मला सकाळीच उद्या 10 वाजता कॉलेजला जायचं आहे. माझी ड्रामाची प्रॅक्टिस चालू होणार आहे उद्या 10 वाजता. आज पण प्रॅक्टिस होती, पण मग काही कारणास्तव सरांनी प्रॅक्टिस कॅन्सल केली होती, त्यामुळे आज प्रॅक्टिस नाही झाली. म्हणून उद्या सकाळीच प्रॅक्टिस आहे लवकर, कारण आमचा 6 तारखेला प्रयोग होणार आहे. तर मग हे 4 दिवस फुल प्रॅक्टिस झाली पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे आणि आमचं पण. तर मग त्यामुळे उद्या लवकर सरांनी बोलवलेलं आहे, तर उद्या प्रॅक्टिस वगैरे आहे, त्यामुळे मला लवकर जायचं आहे कॉलेजला. तर मग मी आता झोपते, छान आराम करते. तुम्ही पण सगळ्यांनी झोपा. सर्वांना गुड नाईट. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. टुंग टुंग.